हाँ, कैसा है? नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय खूप छान आहे। छानपैकी पाऊस झालेला आहे आणि सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि आज आपण तिथे माळी लोक जे राहतात आहे त्यांना आज आपण छानपैकी असं मटणाचं जेवण करतो आहे आणि कसं वातावरण आहे ह्यात सर्व तुम्हाला बघायला भेटेल। मावशी पण आता काम करतात आहे। माळी लोक सकाळी सकाळी साफसफाई चालली आहे। जेवणाचा आजचा कार्यक्रम आहे। ही मावशी आहे। मावशी आता छानपैकी मटणाचा छोटे छोटे पीस बनवते आहे मावशी। इथं चूल बनवायचं काम चालू झालेलं आहे। आज मावशा लोकांना पार्टी आहे मटणाची। मावशी आगरी पद्धतीने बनवणार ना? मग घरचा मसाला सर्व ते बरं झालं बिस्लरीने धुताय तुम्ही। बिस्लरीच्या पाण्याने नाही ना, ते पाणी नाही। थोडंसं कधी कधी चांगलं पाणी नसतं ना, म्हणून ते प्यायचं पाणी नसतं, म्हणून आपण स्टाफ लोकांसाठी बिस्लरीचं पाणीच मागवतो आपण। आणि आता इथे चूल घेतली होती तिकडे, आता इथे चूल करतोय आपण। त्यांनी घरातून टोपा आणली आहेत। मस्त असं ऊन पडलेलं आहे। इकडं ढग भरलंय आणि या साईडला ऊन आहे। सर्वजण मिळून चूल पेटवतात आहे, पण पाऊस पण चालू आहे म्हणून त्याच्यावरती छत टाकलेला आहे। तर आयडिया चालली आहे। चूल जाळल्यात, एकाला छत्री पकडायला लावली आहे आणि हे पाणी ह्याच्यामध्ये आपण काय करणार, तांदूळ टाकणार। आणि पाऊस पण छान चालू आहे, वारा पण जोरात चालू आहे। इसको बोलते हैं दहन। या दहन हो गया है चावल का। वातावरण पण एवढं सुंदर आहे की पाऊस पण छान पडतोय आणि त्याच्यामध्ये आणि चुलीवरचं जेवण म्हणजे छान आहे। आणि मावशी म्हणजे आगरी मावशी आहेत, त्यांचा घरचा मसाला वापरून आज आपण मटण करतोय। सर मला म्हणाले की मनोज आता ह्यांनी काम केले, आपण त्यांना एक दिवस आराम देऊन पार्टी देऊया त्यांना मटणाची। ते म्हणलं हो चालेल। तर आज मटण, भात, भाकरी आणि पाव आहेत, म्हणजे मस्तपैकी रस्स्याबरोबर ते पाव पण खाता येईल। काय म्हणता सर? हो सर येतात आहे। नाही लसूण आहे, लसूण याला कांदा मिरची कोथिंबीर, कांदा मिरची कोथिंबीर। हां हे पावडर आहे, हे अख्खा मसाला, हळद मसाला, हे असं सर्व आज छानपैकी अशी मस्तपैकी क्रिकेटच्या ग्राउंडवरती मटणाची पार्टी। आणि किती मस्त असं सुंदर वातावरण आहे। पाऊस पण थांबला आहे।
सुरी घ्या, सुरी मागितली. सरांच्या धुऱ्याने डोळ्याच्या आगत चालली आहे. कैसा है? ही आहे मस्त आज मटणाची माळा लोकांना पार्टी आहे. ॲक्च्युली 15-20 दिवस झाले मातीकाम चाललं होतं आणि हे पावसाळी बोललो काहीतरी आपल्याकडून छानपैकी असं जेवण बनवून द्यावं. तर मावशांनी खूप छान जेवण बनवलं. सर्वात मोठी गोष्ट आहे की मावशा लास्टला दोघीजणी जेवायला बसलात. सर्व पुरुष सर्वांना जेवण वाढलं आणि मग स्वतः लास्टला जेवायला बसलात. कोणाला कमी पडू नये काय नाही. पण ही झाली संस्कृती. छान वाटलं. आणि जेवण बिवण झालेलं आहे. सर पण निघाले. सरांची गाडी दिसत असेल चाललेत. आणि असं खूप सुंदर असं पावसाळ्याचं वातावरण आहे. पाऊस येऊन गेला. मित्रांनो किती छान झाडं दिसतात आहे. सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड हिरवगार दिसतंय. मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथंच संपवत आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. नवीन बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.